मध्ये स्ट्राईक केला फलंदाज राजेश सज्ज झालाय. हो शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पहिला चेंडू मात्र हुक करण्याचा प्रयत्न चांगला क्षेत्ररक्षण झालाय. एका टप्प्यावरती चेंडू पकडलाय. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला आपण डॉट चेंडूची सांगता. पहिल्या चेंडूवरती मात्र डॉट फेकलाय. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला. शेवटच्या मुवमेंट पर्यंत चेंडूवरती नजर ठेवली होती. जसा चेंडू मात्र समोर आलाय तसा पकडला होता. झडाप टाकली होती चेंडूवरती. पुन्हा एकदा सज्ज झालाय सूरज दुधकर. हो पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय राजेशच्या बॅटमधनं. एकदा तर वेगाने पूर्ण केले गेले. दुसरीचा प्रयत्न चेंडू आणि बॉलची शर्यत लागली होती मैदानाच्या आतमध्ये. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला आपण. शेवटच्या मुवमेंटला चेंडू स्टॉप केलाय. तोपर्यंत मात्र धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्या. तीन धावेने मात्र संघाचा अकाउंट ओपन झालाय मात्र पाडा संघाचा. आणि 3 धावेच्या मदतीने पाहतो स्ट्राईक सुद्धा रोटेट झाली आहे. हार्ड हिटर फलंदाज पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये योगेश. मलंगड एक्सप्रेस या नावाने ओळखला जातो योगेश म्हात्रे या फलंदाजाला. तोच फलंदाज स्ट्राईक इनला म्हटलं जातो ना. एका साईडला रवी वाहिलेचा संघ आणि एका साईडला पाहतो आपण योगेश म्हात्रेचा संघ. म्हात्रेपाडा विपक्ष वसार. हो थोडासा थोडासा मात्र विचार केला ना योगेशच्या माध्यमातून थोडासा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. थोडीशी तेवढाच मात्र वेग पाहता आपण सूरज दुधकर या गोलंदाजीमध्ये. काय गोलंदाजी होती. भन्नाट वेग होता गोलंदाजीमध्ये. त्याच्या मात्र विचार केला भरपूर वेग होता. चांगला चेंडू पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो टप्पा पडल्यानंतर डीप राहिलाय चेंडू. चांगली गोलंदाजी.
3 चेंडू मात्र डॉट फेकल्यात गोलंदाजाने. सूरज दुधकर स्ट्रायकेटला पुन्हा एकदा सज्ज झालाय. योगेश म्हात्रे जर्सी क्रमांक 8, खूप मोठं नाव पाहतो आपण क्रिकेट विश्वामध्ये. योगेश म्हात्रे सज्ज झालाय स्ट्रायकेटला. हो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न एकदा वेगाने पूर्ण केले गेले. बॅटचा अतली काढा मात्र घेत असताना तोपर्यंत पाहतो आपण चिंट्या या क्षेत्ररक्षणाला. चांगला क्षेत्ररक्षण पाहिलं आपण चिंट्याच्या माध्यमातून. तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचला. टोटल पाहतो आपण 4 या आकड्यावरती. हो, चांगला फटका पाहतो राजेशच्या बॅटला. काय फटका होता, एका टप्प्यावरती चेंडू उचललाय, फेकला. तोपर्यंत मात्र 2 धाबा. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. दापटलावरती धाबा लागला गेला. तब्बल मात्र पाडा संघ जाऊन पोहोचला बिनबाद 6 या आकड्यावरती. दपटलावरती टोटल मात्रेपाडा संघ जाऊन पोहोचला 6 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी केली आहे सूरज दुधकर. दुसरा गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती गिरीशचा वापर केला गेलाय, मागच्या मॅचचा हिरो. बॅटची मागणी केली जाते मैदानाच्या आतमध्ये, पण लगेचच बॅट घेऊन जा. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतो आपण योगेश म्हात्रे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय, मागच्या मॅचचा हिरो. पाहतो आपण गिरीश गोलंदाजी मार्कवरती. चांगला सामना मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळेल. दोन्ही संघ एकाच ताकदीचे पाहतो आपण. एका साईडला म्हात्रेपणा त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना वसाळ संघ पाहतो आपण. हो, यॉर्करचा वापर केला होता, खोदून काढला योगेशने. एक धाव तर वेगाने पुणे केले गेले. चांगला क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. फक्त ना फक्त एक धाव. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचला 7 या आकड्यावरती बिनबाद. अजूनही सलामी हिरून आता मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण राजेश आणि योगेशची जोडी. हो, क्रॉसेस बॅट खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तर पुन्हा एकदा वेगाने पूर्ण केले गेले. दुसरीचा कॉल केला जाईल का? चांगला क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. एका ॲक्शनमध्ये चेंडू उचलला, फेकला. तोपर्यंत मात्र सिंगल. मोठे फटक्यापासून मात्र वंचित ठेवला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. सूरजने फक्त 6 धाबा खर्च केल्या. त्यानंतर गिरीशचा पाहतो आपण ना, गिरीशने 2 चेंडू फेकल्यात. 2 चेंडूमध्ये 2 धाबा खर्च केल्यात. शांत रीतीने मात्र क्रिकेट सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. हो, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू उडवला. चेंडू जेलची शक्यता होईल. मिस टाइम फटका आणि झटका क्रमांक लागलाय म्हात्रेपाडा संघाला पहिला. योगेश मात्र बॅक. पहिली सफलता पाहत आहे गिरीशच्या नावावरती. पाहतो आपण ह्या मॅचमध्ये मोठा झटका क्रमांक लागला म्हात्रेपाडा संघाला. नवीन फलंदाज एंट्रेस झाला मैदानाच्या आतमध्ये. मच्छिंद्रला पाहता आपण. संघाचा तारणहार वन डाऊनचा फलंदाज मच्छिंद्र. हो, यॉर्करचा वापर पाहतो आपण. वेगावर सॉर गिरीश. डॉट चेंडूची सांगता. सुरुवात मात्र विचार केली ना गोलंदाजाने अचूक केली आहे. सूरज जुतकरचा कौतुक करावा लागेल. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात. त्याच पाऊल ठेवून गोलंदाजी करतो. हो, वेगाने थोडासा वेगाने बीट केलाय. 5 सलगचे 2 चेंडू मात्र मच्छिंद्र डॉट खेळलाय. त्याचा एकमेव कारण मात्र
चांगली गोलंदाजी पाहतो आपण गिरीशच्या माध्यमातून. हो यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये आहे चेंडू आणि थोडासा मिस्टॅन फटका होता, कदाचित झेल सुद्धा सोडली आहे आणि हा येतो शेवटच्या मुमेंटला चौकार. चौकाराच्या टोटल पाहिली आपण धावपटलावरती धाबा लागल्या गेल्या तब्बल 12 धाबा. पहिल्या षटकामध्ये 12 दिल्या आणि त्यानंतर मात्र गिरीश या गोलंदाजाने एक सफलता आणि त्यानंतर 6 धाबा फक्त खर्च केल्यात. टोटल पाहिलं आपण 12 चेंडूचा खेळ संपलाय आणि 12 चेंडूमध्ये बढवल्या तब्बल 12 धाबा. मात्र पाडा संघाने अजूनही विचार केला 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. कुणाल या गोलंदाजाचा वापर केला गेला. चला यानंतर सामना सरवली संघाचा संघानायक आणि निलजे संघाचा संघानायक आमच्या व्यासपीठावरती येऊन राहा. आपण इनिंग ब्रेक नंतर आपण लगेचच नाणेफेकी केली जाईल. हो चांगला चेंडू वेगाने बीट कराय राजेशला बीट करून गेला चेंडू. पण विचार केला ना शांत ठेवण्याचं काम करत असताना एक गोलंदाज सूरजचा कौतुक करावा लागेल, त्यानंतर गिरीशचा कौतुक करावा लागेल, त्यानंतर पाहतो पहिला चेंडू डॉट फेकलाय कुणाल या गोलंदाजाने. काय गोलंदाजी. हो स्लो फेकला होता त्याला मात्र पाहिलाय आणि मिस टाइम फटका पाहतो आपण आणि झटका क्रमांक लागलाय मात्र पाडा संघाला. हा दुसरा. राजेश बॅक टू डग आउट. नवीन फलंदाज इंटरेस्ट झाला मैदानाच्या आतमध्ये जर्सी क्रमांक 1 अल्पेश मात्रे. 20 पाठ फलंदाज पाहतो आपण. हो आलेला मात्र चांगला फटका पाहतो आपण. एक धाव तर वेगाने बीट केला आहे. थोडासा पंबल पाहता बेडूक चाप्या फिल्डिंग खराब क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. त्यानंतर मात्र लगेचच अल्पेशने फायदा घेतलाय. एक धाव होती ती दुहेरीमध्ये कन्वर्ट केल्या. या दोन धाब्याच्या मदतीने जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. 2 गडी बाद. जे सलामीवीर होते ना ते मैदानाच्या बाहेर झाल्यात. आता स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा सज्ज झालाय अल्पेश मात्रे. हो चांगला चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. अल्पेशला बीट करून गेलाय. डॉट चेंडूची सांगता चांगला मात्र गोलंदाजामध्ये पाहताय ना आपण वसार संघाची गोलंदाजी अचूक राहिली आहे सुरुवातीपासून. सुरुवात मात्र सूरज धुतकरने करून दिली आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो पुन्हा एकदा भन्नाट वेग पाहतो आपण. आगीचे गोले फेकत असताना मैदानाच्या आतमध्ये अल्पेश सारख्या फलंदाजाला डॉट चेंडू फेकणं म्हणजे भरपूर चांगली गोलंदाजी पाहतो मैदानाच्या आतमध्ये. हो चांगला चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू केला. अतिगाई थोडासा स्किट सुद्धा झाला होता. कदाचित तिसऱ्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात फक्त 14 धावा. म्हणजे या षटकामध्ये फक्त 2च धावा खर्च केल्यात. काय गोलंदाजी राहिली आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. 6 चेंडूमध्ये मात्र जास्तीत जास्त धावा बनवावे लागतील. या षटकाला टार्गेट सेट करावा लागेल. मच्छिंद्रला पाहत आहे त्याच्या सोबतीला अल्पेशला पाहत आहे. अल्पेशना मात्र 3 चेंडू मात्र जाग्यावर ठेवला. अल्पेशला काय गोलंदाजी केली होती. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क वरती पाहतो आपण. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क वरती उदयला पाहता आपण.
चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज आणि शब्द षटकामध्ये या विचार केला ना दुसऱ्या फेरीतला पहिला सामना एका साईडला वसार संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना मात्रेपाडा संघ हे दोन्ही संघ एकाच ताकदीचे पाहत आहे. मात्र सुरुवातीपासून आता गोलंदाजी अचूक राहिली आहे वसार संघाची. टोटल पाहत आहे 3 षटकाचा वादवी खेळ संपला गेला. दापटलावरती टोटल धावा पाहत आहे. मात्रेपाडा संघ जाऊन पोहोचलाय 2 गडी बाद 14 या आकड्यावरती. उदयचा वापर केला गेला गोलंदाजी मार्गवरती. स्ट्राईक एंडला फलंदाज मच्छिंद्रला पाहत आहे. हो मोठा फटका मारायचा होता. कदाचित या ठिकाणी बोक्षी पाटली आहे आणि बोक्षीतनं म्हणजे चेंडू फरार झालाय. तोपर्यंत मात्र या 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सज्ज झालाय मच्छिंद्र मात्रेला पाहत आहे. स्ट्राईक एंडला मोठे फटके मात्र मारायचे आहेत. या षटकाला टार्गेट सेट करायचा आहे. हो चांगला चेंडू यॉर्करचा वापर केला होता. पुन्हा एकदा कदाचित डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. तोपर्यंत मात्र रिक्स धाव मात्र कंप्लीट केली गेली मैदानाच्या आतमध्ये. सिंगल मिलेल. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. जाऊन पोहोचलाय 2 गडी बाद 17 या आकड्यावरती. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आणण्याचं काम केलंय फलंदाज अल्पेश. मात्र या फलंदाजाला जबाबदारी घ्यावी लागेल. चला निलजे संघाचा संघनायक आणि त्यानंतर मात्र सरवली संघाचा संघनायक दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हा. हो यावेळेस मात्र तडाखा दिलाय आणि यावेळेस मिस टाइम सुद्धा थोडीशी ताकद मात्र कमी मिळाली या चेंडूवरती. झटका क्रमांक लागलाय मात्रेपाडा संघाला 3रा. फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. कृष्ण मात्रेला पाहता आपण. हो यावेळेस मात्र आलेला उडवला कृष्ण मात्रे. यॉर्कर होता. यॉर्करला खोदून काढलाय. चेंडू जाई सीमा पार डायरेक्ट नाण्यामध्ये. चेंडू फरार. कृष्णा मात्रेने पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चांगला जजमेंट. कृष्णा मात्रेला मात्र परतावा लागेल परतीच्या रस्त्याला. दापटलावरती टोटल धाबा लागल्या गेल्या 23 धाबा. या षटकाचा विचार केला शेवटचा चेंडू शिल्लक असेल. चला निलजे संघाचा संघनायक आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना सरवली संघाचा संघनायक आमच्यापर्यंत जॉईंट झालाय. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. किरणला पाहता आपण मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. टोटल पाहता मात्रेपाडा संघ जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावरती. किरण मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. हो आल्या मात्र प्रयत्न केलाय. शॉर्ट बॉल होता. पुल केलाय. पुल पॉवरफुल सक्सेसफुल ठोकलाय षटकार. या षटकाराच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 29 या आकड्यावरती आणि 30 धाबेचं टार्गेट सेट केलाय वसार संघापुढे. तर जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी मात्र टॉस केला जाईल.
सरवली अशा या दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत्या. बघा ज्याप्रमाणे धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या चेंडूवरती किरण मात्रेच्या बॅटमधून षटकार आला. 30 धावा मी म्हणेल एक फायटिंग टोटल आहे. विकेटचा विचार 4था दिवस आपण पाहता अंतिम दिवस आणि या अंतिम दिवसामध्ये खरं दुपारचं जरी सत्र आहे परंतु या धावा मी म्हणेल फायटिंग टोटल असू शकतात. गोलंदाजी स्ट्रॉंग आहे मात्रेवाडा टीमकडे. 30 धावांपासून रोखतोय का पाहायचा पलटवार करेल का मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. सलामीसाठी बॅटिंगसाठी रवी वायल्या. सरवली संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय. गोलंदाजी स्वीकारतोय आमंत्रित करतोय निलजे या संघाला फलंदाजी करण्यासाठी. तर जाऊया गोलंदाजीसाठी मलंगड एक्सप्रेस योगेश मात्रे बुग्या आपण पाहू शकाल गोलंदाजी करण्यासाठी. दोन शतरक्षक टाटियार सर्कलच्या बाहेर मिड विकेट क्षेत्रामध्ये एक शतरक्षक स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना केली आहे. योगेश मात्रेचं षटक फार महत्त्वाचा. 5 रवी वायलेने मागच्या मॅचमध्ये षटकाराने सुरुवात केली होती. या मॅचमध्ये योगेश समोर खेळत असताना रवी वायले कशा पद्धतीने खेळ दाखवेल मैदानाच्या आतमध्ये. मॅच स्टार्ट होतो. सेकंड इनिंगला सुरुवात. योगेश मात्रे पहिलाच बॉल आपण शकाल लेग स्टंप सोडून जातोय. हलक्याशा हाताने क्लिक करायचं. बघा रवी वायले खूप चतुर फलंदाज आहे. नेहमीच तो वेगचा उत्तर देण्यासाठी तो यशस्वी ठरतो. दिशाही नव्हता चेंडू योगेश मात्रेचा. एक येते धाव. पुन्हा एकदा योगेश तयार चिंचोली एंडकडनं. रिव्हर्सचा फटका खेळायचा होतं. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगला फील्ड. रिव्हर्सचा फटका वेगावरती स्वार असलेला चेंडू त्याला रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा पाहायला मिळतात. तर चिंट्या मात्र स्टॅकिंग एंडला येतोय. पाहिजे तशी फलंदाजी आज चिंट्याची घडली नाही आहे परंतु मागच्या स्पर्धेमध्ये काय धुमाकूळ घातला होता. 100पेक्षा जास्त धावा कुटणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. चिंट्या अर्धशतक सुद्धा पाहायला मिळालं होतं. आताचा चेंडू चांगलं स्टॉप डायरेक्ट हिट सुद्धा दिला आणि डायरेक्ट हिट. यस तिसऱ्या पंचांना रेफर केला. आपण जाऊया तिसऱ्या पंचांकडे. दुसऱ्यांदा अटेम्प्ट केला. प्रथम सुद्धा अटेम्प्ट केला होता. दुसऱ्यांदा मात्र आपण पाहता रवी वायले फलंदाज बाद आहे की नाही हा चेक केला जाईल रनआउटच्या स्वरूपाने. निश्चित आपण तिसऱ्या पंचांना रेफर केला. पंच आमचे तिसऱ्या सध्या चेक करतात फलंदाज बाद आहे की नाही. आपण पाहू शकता फार महत्त्वाचा विकेट आहे. तर या आमचे तिसरे पंच सध्या वारंवार चेक करताना पाहतोय. पहिल्या फ्रेममध्ये आपण पाहू शकता यस फलंदाज नॉट आउट. थोडंसं उशीर झाला. तर बेल्स असल्या असत्या तर निश्चितच फलंदाजाला कदाचित माघारी जावं लागलं असतं पण तसं घडलं नाही आहे. स्टंप उचलला होता तोपर्यंत बॅट ग्राउंडिंग झाली होती. यस आपण पाहू शकाल MTC वाहिनीच्या माध्यमापासून स्क्रीन समोर दाखवलं जातं. तमांचा हा चेंडू व्हाट अ शॉट. स्क्वेअर कटचा लाजवाब देखना फटका. वेगाने असलेला चेंडू पाठवला दिशा दिली.
पॉइंट क्षेत्रामधून येतो हा चौकार. चिंट्यासाठी आता बॅकपट्स स्क्वेअरलेग आतमध्ये येतोय. वाईडिस लॉंगअप जातोय. कृष्णाला पाहू शकता आपण. वाईडिस लॉंगअपला थोडंसं मिड विकेट क्षेत्रामध्ये येताना पाहतोय. अल्पेश मात्रे पॉवर प्ले सध्या सुरू आहे. एज लागते इथे मात्र फलंदाज बाद होतोय. लागतो हा पहिला धक्का टीम वसरला. वसार संघ बॅटिंग स्ट्रेंथ खूप मोठी आहे, परंतु त्यांच्या समोर तेवढा ताकदीचा गोलंदाज मलंगड एक्सप्रेस अर्थात बुग्याला पाहतोय. पहिला विकेट कॅरी करताना पाहतोय बुग्याला. हा चेंडू डिफेन्स क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट डायरेक्ट हिट येण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा डायरेक्ट हिट झालाय, परंतु पंचांकडनं काय इशारा येतं हा पाहणं योग्य असेल. पंच काय दर्शवतात. डायरेक्ट हिट झाला तर आहे, परंतु यस इट इज नॉट आउटचा इशारा पंचांनी रेफर केला आमच्याकडे की फलंदाज बाद नसेल. व्यवस्थित ग्राउंडिंग झाली होती. बॅट धावफलकावरती धावसंख्या 7 आणि बॅटिंगसाठी आपण पाहतोय रवी वायले. आता बघतं दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. एक वेगळ्या शैलीने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता रवीने. सिंगल येते. सिंगलने षटक समाप्त होतं. षटकाचा खेळ झाला. 8 धावा. एक महत्त्वाचा विकेट कॅरी करताना पाहिलं आपण. विकेट प्राप्त करताना पाहिलं ते योगेश मात्रेला. 18 चेंडू आणि आता समीकरण आहे 22 धावांची. डीजे समोर तेवढा ताकदीचा फलंदाज. 22 धावा हव्यात. 18 चेंडू शिल्लक आहेत. मॅचमध्ये काही होऊ शकतं. 5 पलटवार करू शकतो मात्रेपाडा संघ. जुजारू संघ नेहमीच अशा मॅचेस जिंकल्यात, परंतु त्यांच्या समोर रवी वायलेला पाहतोय. हा चेंडू स्टेपअप होऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडूची समाप्ती. राजेश मात्रेचा हा चेंडू रवी वायले शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडूची समाप्ती झाल्या. 8 धावा पाहायला मिळतात. चेंडू फेकलात आतापर्यंत मात्रेपाडा टीमने 7. राजेश पुन्हा एकदा तयार मलंगड यांकडनं. आताचा चेंडू मात्र ऑन साईडला प्रहार केला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे अल्पेश. अल्पेश सिंगल येतं. सिंगलच्या नुसार दाबलकावरती धावसंख्या पाहायला मिळते 9 या आकड्यावरती. मागच्या मॅचमध्ये शेवटपर्यंत थांबला होता आणि निसट्ट विजय प्राप्त करताना आपण पाहिलं वसार संघाला. आता रवी वायले तीच जबाबदारी घेतो. 9 धावा झाल्यात.
राजेश पुन्हा एकदा तयार. राजेशचा हा चेंडू स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न. योगेश मात्र तिथे कोणती मिस्टेक नाही आहे. ग्राउंडिंग फिल्डिंगचा जर विचार केला ना मात्रेपाडा संघाची चांगल्या जर आज सामना आता पाहू शकता आपण थोडंसं रंगतदार स्थितीला येताना पाहतो आपण. MTC वाहिनीच्या माध्यमातून सागर फरार आमच्यासोबत जॉईन झाल्या. 4 दिवसापासून जबरदस्त 3 कॅमेऱ्याच्या साहाय्याने ही स्पर्धा सध्या कव्हर केली जाते. हाय चेंडू डाबेमध्ये योगेश मात्रे जेल खाली नो मिस्टेक. रवी वायलेची गोल्डन विकेट कॅरी करताना पाहतोय राजेश मात्रेला आणि सामना आता मात्र फिरताना पाहतोय. पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट. फलंदाज बाद. चेंडूवरती 5 धावांची गरज असताना काकडबॉल सोबत खेळत असताना बघा सामना जिंकून दिला होता. तसेच आमचे काकडबॉलचे जिवलिक मित्र आमचे योगेश दादाचे आमचे जगदीश दादा दूधकर यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचं आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीच्या माध्यमातून जगदीश दूधकर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. या आकड्यावरती पोहोचला. ऑनसाईडला पुन्हा एकदा फटका प्रहार केला. कृष्णा कॅप्टन कुल या नावाने सुप्रसिद्ध असलेला हा खेळाडू नेहमीच यशस्वीरित्या कॅप्टन राहिला मात्रेपाडा टीमसाठी. मात्रेपाडा या स्टेजवरती क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर चुका करणार नाही. या मात्रेपाडा संघाकडे गोलंदाजी आणि त्यांच्या पूर्णपणे जर या डावाचा विचार केला फलंदाजी चांगली राहिली नाही आहे परंतु गोलंदाजीमध्ये कुठेही कमतरता पाहायला मिळत नाही आहे. क्षेत्ररक्षण असो त्यानंतर गोलंदाजी असो चांगला परफॉर्मन्स आतापर्यंत पाहायला मिळाला. पुलचा फटका जे लाभेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल की काय. पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचलण्याचा प्रयत्न. 2 धाबा कंप्लीट केल्यात. 2 धाब्याच्या सहाय्याने दापलकावरती धाव संख्या पाहायला मिळतो 13 या आकड्यावरती 12 चेंडू आणि आता समीकरण उरतं 17 धावांची गरज आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होईल तर ड्रिंक्स चालकला विनंती करेल चला आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये जायचा. 12 चेंडू 17 धावांची गरज आहे आणि जाऊया आपण डीजेकडे. देऊया डीजेला संधी. धन्यवाद. तर निश्चित जेव्हा दुपारचं 17 असतं दुपारी आपण पाहता जेवणाच्या वेळेवरती तुषार पाटील वेळेवरती उपस्थित असतो. पण त्याचं कारण मी शोधलं 4 दिवसामध्ये हा असा नृत्य का होता तर मला समजलं की तुषार पाटील हा जेवण बनवलेला जातो आहे आणि जेवण झाल्याच्या नंतर तो जेवण घेऊन येतो आहे त्यामुळे त्याचं टायमिंग आम्हाला माहीत पडला. चला अतिशय चांगलं वर्क आपल्याला पाहायला मिळालं या स्पर्धेच्या निमित्ताने. आमचे संपूर्ण देवेन 11 असो देवीदास असो शिवाजी आमचे उमेश कुंभारकर जरी 3 दिवस नसले तरी 1 दिवसामध्ये ते आले होते सामना खेळण्यासाठी. त्यांचं सुद्धा मनापासून कौतुक करेल.
या क्रीडांगणावरती हा इतिहास असेल की आतापर्यंत आपण पाहिलं चिंचवली संघाचे 4 संघ खेळल्यात, 48 खेळाडू आणि 48 खेळाडू मधून आपण पाहिलं या स्पर्धेमधून फक्त 12 खेळाडू राहिल्यात, ते अर्थात 40+चे की जे फायनलचा सामना खेळणार आहेत. बाकीचे 36 खेळाडू या स्पर्धेतून बाहेर आहेत. परंतु तरीसुद्धा कुठेही आमच्या समर्थकांची, चिंचवली ग्रामस्थांची कुठेही मात्र हाऊस कमी पडली नाही पाहिजे, त्याची दक्षता खऱ्या अर्थाने आमच्या 40+च्या खेळाडूंनी घेतली आहे. कारण ते आज खेळणार आहेत मेगा फायनलचा सामना. तर जाऊया मॅचच्या दिशेने, चर्चा होतीलच. सामना रप्प्याडाम स्थितीला आहे. इथे मात्र टॉप एज उडाला आहे, चेल होईल का? कॅचेस विन द मॅचेस नेमकं करत काय होता ते प्रश्न निर्माण सिंगल येतात. दरम्यान व्यासपीठावरती ज्यांचा आगमन झाला, भारतीय जनता पार्टीचे खुशाल कार्यवृत्त आपण पाहू शकाल, नियमित कार्यरत असणारे आमचे अभिमन्यू चिखंकर या साहेबांचं आगमन होतं. आपण त्यांचं व्यासपीठावरती भारतीय जनता पार्टी या चषकामध्ये स्वागत करूया. आणि त्यांच्या सोबतीला आमचे अमितदादा चिखंकर यांचा सुद्धा व्यासपीठावरती आगमन झालं आहे. कारण त्यांनी पुरस्कृत केलेला आणि स्वतः क्रीडांगणावरती खेळताना पाहिला. अर्थात बाल संघ हा मेगा फायनलमध्ये 40+च्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला अंतिम सामन्यामध्ये खेळण्यासाठी पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी ऋतिक म्हात्रे निर्णायक षटक आहे. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही या. आता दबाव आलाय वसार टीमवरती, कारण 10 चेंडू 16 धावांची गरज आहे. हा आहे मात्रेपाडा. मात्रेपाडा संघ कधी पलटवार करेल कोणच सांगू शकत नाही या. आता पलटवार केल्या मात्रेपाडा संघाने. क्रिकेटच्या या रणसंग्रहामध्ये चोख प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये ऋतिक म्हात्रे, राजेश म्हात्रे आणि योगेश म्हात्रे या गोलंदाजीच्या जोरावरती दिल्या मात्रेपाडा या संघाने. जय बोले मात्रेपाडा संघ. आताचा चेंडू मात्र पाहू शकता आपण, थोडंसं पब्लिक होतं. शेवटच्या क्षणाला मात्रेपाडा संघाकडून चुका होतात. पायच्या स्वरूपाने 2 दाबा कशा काढाय, पण वसार टीमला येणं फार गरजेचं आहे. सोळा झाले दाबलगवरती धावसंख्या, 14 धावांची अजूनही गरज आहे. साजनचा हा स्ट्रोक ऑन साईडला निश्चित योगेश म्हात्रे आहे. चांगल्या पद्धतीने चेंडूला उचलला ऑन द स्टंप पैकी सिंगलच्या नुसार दाबलगवरती धावसंख्या 17 या आकड्यावरती पोहोचतोय. ऋतिक म्हात्रेचं चांगलं षटक. सेकंड राऊंडची लढत आपण पाहता. मात्रेपाडा विपक्ष वसार बनवायच्यात आता 8 चेंडू 13 धाबांची गरज आहे वसार या संघाला. 8 मध्ये 13 प्रल्हाद निश्चितच अशा मॅचेस आहेत ना, बऱ्याचदा आपण पाहिला आहे की 50-50 या साईड आपण मॅच आपलं पाहू शकतो. सामना कोणी जिंकू शकतो बघा. मात्रेपाडा संघसुद्धा जिंकू शकतो, वसार संघसुद्धा जिंकू शकतो. तो दोन्ही संघांना चान्स आहे हा सामना जिंकण्याची. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, बॅक टू द बॉलर ड्राईव्ह. बघा दबाव वावरताना पाहतोय. प्रेशराईज क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये वसार टीमकडनं. वसार टीमला ठाऊक आहे मात्रेपाडा संघाकडे गोलंदाज चांगले आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा मात्रेपाडा संघ इथे आतापर्यंत डॉमिनेट करतो आहे. ऋतिक म्हात्रेचं चांगलं षटक, त्याने धावा खर्च केल्यात. 5 चेंडूवरती 4. टॉपेज आहे ऋतिककडे, ही संधी आली आहे आणि संधी सोडणार नाही या मात्रेपाडा संघ. फलंदाज बाद होतोय, लागतोय अजून एक धक्का आणि येणारे 6 चेंडूवरती आता बनवायच्यात 13 धावा.
या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ साकारेल. 5 चेंडू 13 धावा. पहिल्याच बॉलवरती सौरभ मात्रेने गोल्डन विकेट कॅरी केल्या. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी कपिल जातो. हा चेंडू मात्र बघा धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे धाव घेताना फलंदाज बाद होतोय. लागतं अजून एक धक्का. तर निश्चितच यष्टीरक्षकाकडनं मी म्हणत चुकी झाली आहे. कारण जर हा चेंडू जर व्यवस्थित गॅदर केला असता तर नियमानुसार धाव घेता आली नसती. परंतु मच्छिंद्रकडनं झेल निश्चितच आपण पाहिला असेल तर मच्छिंद्रकडनं चेंडू सुटला आणि त्यामुळे संधी आली आहे. मी म्हणेल हार्ड हिटर फलंदाज शॅकिंग एंडला अर्थात आपण पाहू शकाल सूरज दुधकर हा खेळाडू काही करू शकतो. टीमला मात्र जिंकून सुद्धा देऊ शकतो. कारण त्याच्याकडे श्रमता नेहमीच अशा मॅचेस त्याने फिरवल्यात. चेंडू शिल्लक आहेत 4 आणि 4 मध्ये बनवायच्यात 13. दोन चेंडूवरती 2 गडी बाद झाल्यात. पत्र पाहू शकाल एक सांख्यिक यश आपल्याला पाहायला मिळाला. संघाचं यश पाहायला मिळालं रनआउटच्या स्वरूपाने. शॅकिंग एंडला आपण पाहू शकाल काय ट्विस्ट निर्माण करेल का सूरज दुधकर. आताचा चेंडू मात्र ऑफस्टंपच्या बाहेर आहे. पंचांकडने इशारा येतो वाईट बॉल. ऑफस्टंपच्या बाहेर होता. कट करण्याचा प्रयत्न. 4 चेंडू 12 धावांची गरज आहे. ऑन साइडला फटका प्रहार केलाय कृष्णा मात्रे. इथे फलंदाज बाद होतोय. तिसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये रनआउटच्या स्वरूपाने फलंदाज बाद. बघा निश्चित आमच्या अभिमन्यू चिकनकर यांच्याकडनं पारितोषिक असेल. विकेट जर प्रस्तावित केला 2000 रुपयाचा पारितोषिक असेल आणि षटकार जरी पेश केला तरी सुद्धा 2000 रुपयाचा पारितोषिक. दोन्ही संघांवरती समांतर प्रेम दाखवलं जातं. फार महत्वाचा. 3 मध्ये 12. आताचा चेंडू मात्र ऑफस्टंपच्या बाहेर वाईट बॉल. वाईटचा चेंडू होता. पुन्हा एकदा तेच सामन्याची सिच्युएशन जे चिंचवली संघाला बनवायच्या होत्या. 3 मध्ये 10 4 मध्ये 10 आणि आता आपल्याला पाहू शकता की इथे वसार संघाला बनवायच्या 3 मध्ये 11. परंतु पुन्हा एकदा चान्स असेल. विकेट प्रस्थापित केलं 2000. षटकार पेश केला तर सुद्धा 2000. पुढचा फटका आहे. झेल उडालाय. झेल टिपला जातो. यस फलंदाज बाद. अचूक झेल टिपलं जातं आणि 2000 रुपयाचं कॅश प्राइज मात्र मिळालंय सौरभ मात्र या गोलंदाजाला. वेल डन. दोन चेंडू आता 11 धावांची गरज आहे. बघा सूरज वरती आशा होत्या. 2 चेंडू 11. यस दोन्ही षटकार पेश करावे लागतील. सामना बघा कुठे होता कुठे आला. खूप खराब क्रिकेट पाहायला मिळालं. गोलंदाजी चांगली होती परंतु तेवढा चांगला गोलंदाजी आता मायाला मी तर माथापाडा टीमकडनं. तो वसार संघ हा सामना जिंकतोय तर
अभिमन्यू चिकनकर या साहेबांकडनं 5,000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. आणि त्यानंतर आमचे सुनीलजी जाधव सरपंच साहेब यांचं आगमन होतं. ग्रुप ग्रामपंचायत नेवालीचे सरपंच त्यांचं आगमन झालं. आणि आमचे मायाजी पाटील यांचं आगमन झालं. इथे मात्र चांगला प्रयत्न गोलंदाजाचं, एक चेंडू आणि आता मात्र सामना जिंकता येणार नाही. या काय सामना टर्न केला, जबरदस्त गोलंदाजी काय असतं क्रिकेटमध्ये. तर बघा हा चेंडू जर नो फेकला तर अमित दादा चिकनकर यांच्याकडनं 2,000 रुपयाचं कॅश प्राईज असेल गोलंदाजाला. पर्यंत टाकणार नाही आहे कारण असं अनाऊन्समेंट आम्ही करत नाही, परंतु आम्ही दादाच्या प्रेमापोटी हा अनाऊन्समेंट केला. तर सामना जिंकून दिल्याबद्दल आमचे हरिभक्त पारायण जयराम